शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायचं आहे. जी वटसावित्री पौर्णिमा आहे त्या दिवशी जर आपण ह्या सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनसंपदा, अखंड लक्ष्मी स्थिर राहते. घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. म्हणून वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा आवर्जून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात करायचंच आहे. आता त्या सेवा कोणत्या ते सांगते. बघा, आता परवाच्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा आली आहे, म्हणजे 29 तारखेला सोमवारच्या दिवशी. तर ह्या दिवशी वडाची पूजा तर आपण करणारच आहोत. पण वडाच्या पूजेचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी अपलोड केलेला आहे. शुभ मुहूर्त कोणता आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. पण या काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाची सेवा करायची आहे. ही अतिशय महत्वाची सेवा आहे. ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी पौर्णिमा पण आहे. भरपूर घरांमध्ये स्वामी समर्थ केंद्रानुसार सत्यनारायणचं पूजन केले जातं, 3 सुपाऱ्यांचं. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे, तर शॉर्ट मध्ये केलेला आहे. त्याच्यात सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे की स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या घरामध्ये हा जर सत्यनारायण केला दर महिन्याला तर आपल्या घरामध्ये अनेक प्रश्न जे असतात ते प्रश्न सॉल्व्ह होतात. कर्जबाजारीपणा कमी होतो, घरात सुख शांती नांदायला लागते, सकारात्मक जी ऊर्जा असते म्हणजे सकारात्मक शक्ती घरात येते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, आलेल्या गेलेल्या ती दृष्ट आपल्याला घरात लागत नाही. म्हणून हा सत्यनारायणचं पूजन आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे सत्यनारायणचं पूजन स्वामी समर्थ केंद्रानुसार करायलाच पाहिजे. ते दर पौर्णिमेला असतं. सत्यनारायण पूजा करायला फक्त अर्धा तास लागतो. कंटाळा करू नका आणि ह्या सगळ्या सेवा करा. दिवसभरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सेवा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे, कारण की वटसावित्री पौर्णिमा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे. आणि ह्या दिवशी जे केलेलं अन्नदान आहे, पूजा आहे, पाठ आहे, या सेवा आहे, याचं जे अनंत पुण्य असतं ते भरपूर प्रमाणात आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून असे काही खास दिवस आहे त्या दिवशी ह्या सगळ्या सेवा आपल्या घरात झाल्याच पाहिजे. बघा, तुम्हाला एखाद्या दिवशी कंटाळा येईल, पण पौर्णिमेच्या दिवशी कंटाळा न करता आपल्याला ह्या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहे आपल्या घरामध्ये. जर तुमच्या घरात 2-3 लोक असतील तर तुम्ही वाटून घेऊ शकतात, नाही तर दिवसभर करायचे आहे, कधी पण करू शकतात. पण आज आपल्याला असे काही सेवा करायचे आहे ज्या प्रभावशाली आहे. लक्ष्मी स्थिर होणार आहे, लक्ष्मी चंचल आहे, तिला स्थिर करण्यासाठी, घरात सुख शांती नांदवण्यासाठी, पैसा आलेला पैसा राहण्यासाठी ह्या सगळ्या सेवा आहेत. बघा, ज्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाची सेवा होते त्या घरात, म्हणजे ज्या घरात नारायणाची सेवा येते त्या घरात मध्ये लक्ष्मी माता येत असते. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या सेवा करूनच घ्यायच्या आहे. बघा, ह्या दिवशी आपल्याला चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे. चंद्रदेवाची पूजा केल्याने आपल्या घरातली दारिद्र्यता नष्ट होत असते. म्हणून चंद्रदेवांची पूजा कशी करावी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या दिवशी काय काय सेवा कराव्या ते तुम्हाला आता सांगते. बघा, तुम्ही सकाळपासून कधी पण करू शकता. तर ज्या वेळेस आपण देवपूजा करतो, वडाची झाडाची पूजा करून आल्यानंतर आपण ही सत्यनारायणचं पूजन वगैरे झाल्यानंतर पण करू शकतो, किंवा दिवसभरामध्ये कधी पण करू शकतो. बघा, ह्या दिवशी 29 तारखेलाच आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, जी प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या टायमाला केली जाते. आता म्हणजे आपण सगळ्या स्त्रिया उत्सुक असतात वटसावित्री पौर्णिमेची वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी, कारण की आपल्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य, त्यांना त्यांची प्रगती व्हावी, याच्यासाठी आपण वडाच्या झाडाची प्रार्थना करतो आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची प्राप्तीसाठी आपण पूजा करत असतो. तर ती जी शुभ वेळ आहे ती तुम्हाला सांगते. ज्या दिवशी बघा, वटपौर्णिमा आहे 29 तारखेला सोमवारच्या दिवशी, तर सकाळी 6 वाजेपासून आपल्याला तुम्ही 6 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत हा अतिशय शुभ काळ आहे. म्हणजे खूप प्रमाणात फळ प्राप्त होतं, अधिक पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून ह्या काळामध्ये ते पूजा करायची आहे, खूप शुभ सांगितलेली आहे. आता दुसरं, आता ह्या दिवशी आपल्या घरामध्ये स्त्री यंत्र असेल तर स्त्री यंत्रावर कुंकुम आचमन करायचं. कुंकुम आचमन करताना तुमच्या घरात स्त्री यंत्र असेल, अन्नपूर्णा माता असेल, लक्ष्मी माता असेल, किंवा तुमची कुलदेवी असेल, तिचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल, तर ती एका ताम्हण्यात घ्यायची आणि कुंकुम आचमन करायचं. कुंकुम आचमन केल्याने लक्ष्मी जागृत होते, स्पंदने निर्माण होतात, घरातली सकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि सूक्ष्म प्रकारात लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून कुंकुम आचमन म्हणजे देवीवर कुंकवाचा अभिषेक हा आपल्याला करायचाच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुंकुम आचमन सुद्धा करू शकता. आणि श्री सुक्त म्हणायचं आहे. 1 वेळेस म्हटलं तरी सुद्धा चालेल, 16 वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम. 16 वेळेस नाही तुम्हाला म्हणता येत तर युट्यूबवर लावायचं, मोबाईल साईडला ठेवायचं आणि कुंकुम आचमन करत राहायचं. चांगलं कुंकू घ्यायचं आणि देवी म्हणजे कुंकुम आचमन करायचं. आता दुसरी सेवा म्हणजे
महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकम ही सेवा लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावशाली, मनातल्या कामना पूर्ण करणारी ही सेवा आहे. तर महालक्ष्मी अष्टकम आता कुठं मिळेल? तर महालक्ष्मी अष्टकम हे वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये असतं. त्याच्यात जर नाही तुमच्याकडे वैभव लक्ष्मीचं पुस्तक, तर तुम्ही गुगलवर PDF काढायचं, त्या PDF मध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्या गुगलवर PDF काढायचं आणि त्याच्यावर महालक्ष्मी अष्टकम हे 16 वेळेस म्हणायचं आहे. बघा, महालक्ष्मी अष्टकम हे 16 वेळेस का म्हणावं? तर 5 मिनिटाचं आहे, त्याला बोलायला जास्त वेळ लागत नाही, खूप एकदम छोटंसं आहे, पटकन बोललं जातं. आणि जर तुम्ही नवीन असणार या सगळ्या सेवा करायला, तर काही हरकत नाही, हळूहळू करायचं. भले एक वेळेस का आपल्याने ही सेवा होईना, तरी सुद्धा ही सेवा एक वेळेस करून बघा. बघा, तुमच्या मनाला शांतता लागेल. भरपूर द्रव्य, भरपूर पैसा, भरपूर असं काही धन दौलत तुम्हाला मिळणार नाही, पण मनाला शांतता मिळेल, आनंद मिळेल आणि तुमच्या घरात सकारात्मक शक्ती निर्माण होईल. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. घरात आलेल्या गेलेल्या संकटांचा नाश होईल आणि अनेक असे प्रश्न आहेत ते तुमचे सॉल्व्ह व्हायला लागतील. म्हणून सत्यनारायणचं पूजन, लक्ष्मी कुंकुम आचमन हे करायलाच पाहिजे आणि महालक्ष्मी अष्टकम आपल्या घरामध्ये ही सेवा झालीच पाहिजे. आता दुसरं म्हणजे या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा तर आपण करणारच आहोत, पण तुमच्या आजूबाजूला वडाचं झाड, पिंपळाचं झाड किंवा औदुंबराचं झाड या तिघी झाडांपैकी जर एक झाड असेल, तर प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या टायमाला ह्या ठिकाणी एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या तुपाचा दिवा 2 वाती करायच्या, फुलवाती किंवा लांब वाती, आणि तुपाचा दिवा घ्यायचा, त्या झाडाजवळ लावायचा आणि त्या ठिकाणी बसून आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे. ही अनंत पुण्य प्राप्ती करून देणारी, घरात लक्ष्मी स्थिर राहणारी, दारिद्र्याचा नाश होणारा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहण्यासाठी ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला आजूबाजूला झाड नसेल, तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता. या दिवशी आपल्या देवांजवळ बसून तुम्ही विष्णू सहस्त्र नामाचं पठण करू शकता. नाही विष्णू सहस्त्र नाम तुम्हाला बोलता येत, तर युट्यूबवर लावायचं, ऐकलं तरी सुद्धा चालेल. या दिवशी संध्याकाळच्या टायमाला प्रदोष काळामध्ये, म्हणजे सकाळी ज्या वेळेस आपण रांगोळी काढतो, तर आपला जो उंबरा असतो, त्या उंबरा ह्या दिवशी आवर्जून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातला जो उंबरा आहे तो हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर त्या ठिकाणी कुंकवाचे 2 स्वस्तिक काढायचे, त्यांची पूजा करायची, तुपाचा दिवा एक बाहेर लावायचा. संध्याकाळी तसाच दिवा एक बाहेर लावायचा, जो लक्ष्मीला आमंत्रित करत असतो, लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्याची आव्हान देत असतो. म्हणून हे दिवे लावले जातात, दिव्याचं दान केले जातं. म्हणून हा सुद्धा उपाय आपल्याला करायचा आहे. आता दुसरं तुम्हाला सांगते, या दिवशी चंद्रदेवांची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी चंद्रदेवांची पूजा केल्याने आपल्या घरातले आलेले संकटांचा नाश होतो, दारिद्र्याचा नाश होतो आणि घरात सुख नांदायला लागतं. नकारात्मक शक्ती बाहेर जाते, सकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत असते. म्हणून चंद्रदेवांचा आशीर्वाद सुद्धा तेवढाच महत्वाचा सांगितलेला आहे, जो वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची आहे. आता चंद्रदेवांची पूजा करण्यासाठी एक कलश पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडंसं दूध आणि साखर मिक्स करायची, चंद्रदेवांना अर्ध द्यायचा. चंद्रदेवांना अर्ध देताना ओम सोमवाय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा ओम चंद्रदेवाय नमः या मंत्राचं पाण्याचा अर्ध देताना आपल्याला म्हणायचं आहे, चंद्रदेवांची पूजा करायची आहे. हे करून बघा, कारण की ह्या छोट्या छोट्या सेवा आहे, पण लक्ष्मी प्राप्ती करून देणार आहे, घरात सुख नांदवणारे आहे, आपल्या मनाला शांतता लागते, घरात कशाचीच कमतरता राहत नाही. म्हणून ह्या सेवा आवर्जून प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी करायलाच पाहिजे. आता मी तुम्हाला अजून सांगते की ह्या दिवशी अजून काय करायला पाहिजे. बघा, संध्याकाळ झाली म्हणजे आपल्या घराचे संपूर्ण दरवाजे जे असतात ते उघडायचे असतात, कारण की 7 वेळेस जी लक्ष्मी माता आहे ती आपल्या घराजवळ येऊन जाते आणि आपल्या घरात सुख शांती नांदवते आणि आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि घरात सुख शांती नांदायला लागते. लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. म्हणून संध्याकाळच्या टायमाला कधीच कुणाशी आपल्या दाराजवळ उभं राहून बोलायचं नसतं. याच्याने लक्ष्मी बाहेर जात असते आणि लक्ष्मी रागवते, लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाया घेत असते. तर ह्या छोट्या छोट्या सेवा आहे, ह्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करूनच घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल महालक्ष्मी अष्टकम बोलता नाहीये, तर काय म्हणायचं? ओम श्री महालक्ष्मी नमः याचा 108 वेळेस तुम्हाला जाप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः याचा 108 वेळेस जाप करायचा आहे, तरी सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते. वटपौर्णिमा आहे म्हणून सत्यनारायणचं पूजन तर करायचंच आहे, कंटाळा करायचा नाही. सत्यनारायण पूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी खिरेचा नैवेद्य किंवा पूर्णाचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे.
या सगळ्या गोष्टी करून बघा, अनुभव घेऊन बघा. स्वामी समर्थ केंद्रानुसार तुम्हाला सगळं सांगत असते. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.